माझी अशी साक्ष आहे। मी जेव्हा चर्चमध्ये येत होते, पास्टर मला सांगायचे नाही का, 2 वर्षापूर्वी नाही का, ज्यावेळेस मी आजारी होते, मला थायरॉइड होता, 1000 पैकी एक जो कोणालाच होत नाही तो मला झाला होता, आणि सांधेवात बी होता, तो कोणालाच होत नाही, तो हाडामधला होता। दोन्ही आजार माझे हाडामधले होते। पण येशू इतका महान आहे, मी त्याला इतका कोटी कोटी धन्यवाद देते। आणि आमचे दास इतके चांगले आहेत, त्यांनी मला एकच सांगितलं होतं, तुमचा जर विश्वास आहे तुम्ही त्याच्यावर टिकून राहा शेवटपर्यंत। आणि परमेश्वराने खरोखर मला आज उत्तर दिलेले आहे। जे दास बोलत होते ते शब्द पूर्ण झाला माझ्या जीवनामध्ये, म्हणून प्रभूला मी खूप धन्यवाद देते। आज जे मी रिपोर्ट केले, तर जे मोठे एचडी होते ते सुद्धा मला म्हणले तुम्ही नॉर्मल आहे, तुम्ही नाही मेडिसिन खाता, तुमचे रिपोर्ट कसं काय तुम्ही एवढे नॉर्मल नाही का, हायच नाही तुम्हाला आजार, कसं काय असं गेला तुमचा, औषध नाही, गोळी नाही, काहीच नाही, आणि तरी तुम्ही नॉर्मल आहे आता। आणि त्या रिपोर्टमध्ये काहीच नाही, एकदम चांगले आले माझे रिपोर्ट। मला 2020 मध्ये मला थायरॉइड आणि सांधेवात सांगितलं होतं, आणि आज मला 3 वर्षात देवाने माझ्या शरीरामधून प्रत्येक आजार, प्रत्येक नस मोकळी केली, प्रत्येक आजार काढून टाकलेले, म्हणून प्रभूला धन्यवाद देते। गोळ्या औषधाचं नाही मेडिसिन खाता प्रभूने आज माझे रिपोर्ट नॉर्मल आणले। आणि आज एकदा आम्हाला इतके चांगले दिले प्रभूने, म्हणून प्रभूला खूप धन्यवाद देते। मी महिनाभर नाही का प्रभू भोजन घ्यायचे, तर मी प्रभूला फक्त एकच मागायचे, म्हणलं प्रभू हे तुझं पवित्र रक्त तुझं आमच्यासाठी नाही का क्रूस खांब्यावर वाहिलं, आमचं पाप धुतलं, आणि प्रभू हे प्रभू भोजन आणि हे शरीर तुझं खाता असताना माझ्या शरीरात कोणताही आजार नाही आहे, मी हे स्वीकारते माझ्या जीवनामध्ये। आणि प्रभूने आज ते शक्य केलेले आहे, म्हणून प्रभूला धन्यवाद देते। मी ज्या वेळेस प्रभू भोजन खाते त्यावेळेस मी हे डिक्लेअर करायचे नाही का, माझ्यामध्ये आजार नाही आहे, तू आहे, तुझं पवित्र सामर्थ्य आहे, तुझं वचन आहे, आणि तुझ्याच रस्त्यावर मला चालव, हे मी रोज मी हमेशा बोलायचे नाही का, दर महिनी प्रभू भोजन खायच्या टायमाला। आणि देवाने आज ते खरं केलं, प्रभू भोजन खाल्लं मी, आणि देवाने मला खरोखर त्याच्या रक्ताने धुवून काढला, माझा प्रत्येक आजार काढून टाकला, म्हणून प्रभूला धन्यवाद।